मुक्ताताईंचे असे कुठले स्वप्न आहेत की ते अधूर राहिले आणि ते तुम्हाला पूर्ण करायचे? आईने तो मला कानमंत्र दिलं होतं की स्वच्छता, आरोग्य, शिक्षण ह्याचा काही किंतु परंतु नाही. तुमची आई मुक्ताताई, त्यांच्याशिवाय तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता, किती मिस केलं? खूप मिस केलं. धाकधूक का होती बरं? कारण विधानसभेला तुम्ही इच्छा व्यक्त केली होती, कुठेतरी त्याची भीती होती की आपला ती इच्छा व्यक्त करणे इकडे भोवल नाही, दुसरं काय असं? माझी रेष मोठी करायची आहे. मला मोठा स्वतः व्हायचं आहे. मला चांगलं काम करायचं आहे. त्यामुळे दुसऱ्यांची रेष पुसण्यापेक्षा माझी रेष मोठी करीन. तुम्हाला लोकमान्य टिळकांचा मोठा वारसा आहे, त्याचं खरं म्हणजे प्रेशर येतंय की फायदा होतो? खरं सांगायचं तर टिळक ह्या नावाचं खूप प्रेशर लहानपणीपासूनच आहे. जरी मिस कॉल पडला तरी मी कॉलबॅक करतो, 5-10 मिनिटांनी अर्ध्या तासाने कॉलबॅक करतो. आणि ते एक मी कायम ठरवलेलं आहे की बाबा कधी काही झालं तरी मी प्रत्येक फोन उचलायचा. सर्वात पहिलं काम मी म्हणेन तर मग पुण्याच्या ह्या मध्यवर्ती भागाचा एक पुणे महानगरपालिकेला मी विनंती करीन की एक सेपरेट विकास आराखडा बनवावा. नमस्कार, मी विष्णू सानप, प्लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आज डॉक्युमेंटची पडताळणी होती आणि ती झाल्यानंतर उमेदवार हे थोडेसे काहीसे निवांत झालेले आहेत, कारण आता मुख्य तयारीला त्यांना लागावं लागणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जे चर्चेतील नावं आहेत, चर्चेतील इच्छुक आणि माजी नगरसेवक आहे, त्यांचा राजकीय प्रवास, त्यांचे मुद्दे आणि पुढे कसे निवडणुकीला सामोरं जात आहेत याच संदर्भात आपण त्यांच्याशी बोलतोय. आज माझ्यासोबत आहेत पुण्यातील प्रभाग क्रमांक 25चे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कुणाल टिळक. कुणालजी, आपलं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. पहिलाच प्रश्न असा आहे, कसं वाटतंय भारतीय जनता पार्टीने तुम्हाला उमेदवारी अखेर दिलेली आहे? विधानसभेची तुम्ही मागणी केली होती, आता नगरसेवक म्हणून तुम्हाला निवड केलेली आहे, उमेदवारी तर दिलेली आहे. खूप आनंद आहे सर्वप्रथम की सर्वच पार्टीच्या वरिष्ठांनी, एस्पेशली महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, पुण्याचे खासदार आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, माधुरीताई मिसाळ आणि मेधाताई कुलकर्णी, आमचे कसब्याचे आमदार हेमंतजी रासने, पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला. एक युवा चेहरा म्हणून महानगरपालिकेत मला या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्याची एक संधी दिलेली आहे, लोकांसमोर जाण्याची संधी दिलेली आहे आणि पहिलीच वेळ आहे तिकीट मिळवण्याची. तुम्ही म्हटल्याप्रमाणे की मागच्या आमदारकीलाही मी इच्छुक होतो, पण तेव्हा तिकीट मिळालं नाही, पण तरी पण काम चालू होतं. त्याबरोबर सातत्याने प्रभागात फिरत होतो. विकास कामं जी रखडली होती ते आपण चालू करून घेतली परत. प्रशासकाचा जो विषय होता, ज्यामध्ये थोडंसं लोकांना संभ्रम होतं, तो दूर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. लोकांपर्यंत पोचलो. रोजगाराविषयक, युवक युवतीविषयक मी चांगल्या प्रकारे काम केलं. मला वाटतं की ह्याची सर्वांचीच दखल वरिष्ठांनी घेतली आणि मला माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला संधी दिली. आणि मला वाटतं की आईच्या कामाला सर्वात मोठी ही श्रद्धांजली आहे. तिने जे काय मागचे 20-25 वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी दिले आणि आजारपणातही ज्या प्रकारे आईने पक्षनिष्ठा दाखवली, आणि मला वाटतं की ते व्हॅल्यूज माझ्यामध्ये आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीसाठी कायमच मी अग्रेसरपणे काम करीन, पुणे शहरासाठी काम करीन आणि महानगरपालिकेत या प्रभागासाठी चांगल्या प्रकारे मी ॲग्रेसिव्हपणे जास्तीत जास्त आपल्याला विकास कामं कशी करून घेता येतील, निधी कसा आणता येईल याच्यावर लक्ष ठेवेल. राजकीय वाटचाल आता तुम्ही खऱ्या अर्थाने सुरू केलेली आहे, काय भावना आहे? म्हटल्याप्रमाणे की तशी राजकीय वाटचाल माझी चालू झाली होती, पण म्हटल्याप्रमाणे की पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जातोय, लोकांसमोर पहिल्यांदा मत मागायला जातोय, त्यांना त्यांच्या घरोघरी जाऊन मी प्रचार तर केला होता, आईचा, गिरीश भाऊ बापटांचा, हेमंत भाऊ रासनेंचा, सर्वांचा प्रचार केला होता, पण स्वतःसाठी तिकीट मागायची पहिलीच वेळ आणि वत मागायची पहिलीच वेळ. त्यामुळे मला वाटतं की एक नवीन एक्सपिरियन्स असेल, त्याला नक्कीच मी चांगल्या प्रकारे न्याय देईन आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून मला वाटतं की डोर टू डोर कॅम्पेन करायचं, म्हणजे मला सर्वांबरोबरपर्यंत पोचायचं आहे. प्रत्येक नागरिक
जो प्रभागातला आहे त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. खूप चांगलं मला वाटतंय, आनंद आहे रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे. आणि जास्ती चांगल्या प्रकारे आईनी ज्या प्रकारे एक दिशा दाखवून दिली त्याच्यावर काम करीन मी. नक्कीच. पुणे काय, महाराष्ट्र काय, संपूर्ण देशाला टिळक हे आडनाव माहिती आहे. जेव्हा तुम्ही लोकांना भेटता, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जाता, त्यावेळेस लोकांचे काय प्रश्न असतात कुणाल टिळकांना? खरं तर खूप लोकांना सांगायचं तर कुतूहल असतं हं. की टिळकांचा खापरपंटू किंवा टिळकांचा वंशज भेटतोय. त्यामुळे पहिला प्रश्न तर तो असतो की तुम्ही टिळकांचे नक्की कसे वंशज आहात, कितवे वंशज आहात. मग मुक्ताताईंचा मुलगा तुम्ही, मग मुक्ताताई बरोबर आम्ही काम केलंय, मुक्ताताई खूप आम्हाला सहकार्य करायच्या, असं तो सगळा पहिला एक्सपिरियन्स असतो. त्याचबरोबर जे प्रश्न आहेत प्रभागातले ते पण असतात. त्यामध्ये पुनर्विकासाचा प्रश्न आहे, वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. आणि मला वाटतं की काही असे प्रश्न कामं आहेत जे आईच्या काळात अधुरी राहिली, कारण का आईचं निधन झाल्यानंतर का तिचं जे विजन होतं ते अधुरं राहिलं. त्यामुळे मला वाटतं की त्या आधारे मी लोकांसमोर जातोय. आईचं जे विजन होतं त्याचबरोबर माझं एक नवीन जे विजन आहे प्रभागासाठी, त्याचा एक काय म्हणतो आपण समतोल राखून मी लोकांसमोर एक विजन मांडतोय प्रभागाचं. आणि मला वाटतं की युवा चेहरा असल्यामुळे, आणि तसंच आमच्या पॅनलमध्ये सर्वच युवक आहेत आणि चांगला एक पॅनल आमचं डेव्हलप झालेलं आहे. पार्टीने चांगल्या प्रकारे सर्वांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की युवकांमधला जो समन्वय असतो तो खूप चांगल्या प्रकारे आमच्यामध्ये होणार आहे, होतोय. आणि त्याच आधारे चांगले नवीन आयडियाज, नवीन विजन, नवीन क्रिएटिव्ह कामं आम्ही प्रभागात करू शकू. तुम्ही आत्ताशी उल्लेख केला की आईचं काही स्वप्न अधूर राहिलेलं आहे आणि माझंही एक वेगळं विजन आहे. तर सुरुवातीला पहिला प्रश्न, मुक्ताताईंचे असे कुठले स्वप्न आहेत की ते अधूर राहिले आणि ते तुम्हाला पूर्ण करायचे? आईचे तर कसबा विधानसभाचे आमदार असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आईचं विजन होतं मतदारसंघासाठी. त्यामध्ये प्रामुख्याने मी म्हटल्याप्रमाणे की रिडेव्हलपमेंटचा विषय आहे. आमच्या इथे खूप वाडे असे आहेत जे धोकादायक म्हणून इमारती म्हणून डिक्लेअर केले गेलेले आहेत. शनिवारवाड्याच्या आजूबाजूला रिडेव्हलपमेंट होत नाही. त्यामुळे असं आहे की त्यामुळे गाड्या रस्त्यावर येतात, पार्किंग रस्त्यावर लोक करतात आणि वाहतूक कोंडी होते. त्यामुळे हे दोन जे विषय आहेत हे रिलेटेड आहेत विषय. पुनर्विकास आणि वाहतूक कोंडी मला वाटतं हे रिलेटेड विषय आहेत. आणि तुळशीबाग सारखी बाजारपेठ असल्यामुळे आणि अजूनही लक्ष्मी रोडसारखा पूर्ण व्यापाऱ्यांचा हा सर्व रस्ता असल्यामुळे वाहतूक कोंडी असते. सो मला वाटतं की या दोन विषयांवर आईने काम करायचं ठरवलं होतं. तुळशीबागेला एक चांगल्या प्रकारे कल्चरल सेंटर मध्यवर्ती पुण्यामध्ये एक बनवायचं. त्यामध्ये अतिक्रमण विरहित तुळशीबाग एक आईचं विजन होतं. त्याचबरोबर शनिवारवाडा हा त्याचं रिस्टोरेशन व्हायला पाहिजे, त्याचं पुनर्जीवन व्हायला पाहिजे असं आईचं स्वप्न होतं. आणि मला वाटतं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता, आरोग्य हे तर म्हणजे त्याला आपण म्हणतो मॅन्डेटरी आहे. मूलभूत अधिकार आहेत, मॅन्डेटरी आहेत. त्याला मला वाटतं की कुठेही आम्ही कमी पडणार नाही. त्याला काही किंतु परंतु नाही स्वच्छता आणि आरोग्याला. आणि आईने तो मला कानमंत्र दिलं होतं की स्वच्छता, आरोग्य, शिक्षण ह्याचा काही किंतु परंतु नाही. जे आपल्याला योग्य वाटेल, जे लोकांसाठी योग्य असेल ते आपण सर्व करायला पाहिजे. म्हणून अशा विजनवर मी नक्कीच काम करीन. या शहराच्या महापौर म्हणून ज्यांनी काम केलं, कसबा पेठचं नेतृत्व त्यांनी केलं आमदार म्हणून, आणि विशेष म्हणजे तुमची आई मुक्ताताई, त्यांच्याशिवाय तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता, किती मिस केलं? खूप मिस केलं. धाकधूक होती तिकीट हातात येऊस्तोपर्यंत, एबी फॉर्म हातात येऊस्तोपर्यंत. एबी फॉर्म हातात आल्यावर पहाटे मला एबी फॉर्म मिळाला. एबी फॉर्म हातात आल्यावर सर्वप्रथम इथे आपल्या मागे जी आईची फ्रेम आहे तिथे एबी फॉर्म ठेवला, आईला नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतले. आणि नक्कीच आई जिथे कुठे असेल तिकडे आज खुश असेल, आशीर्वाद देत असेल आणि बघत असेल की मागच्या 2-3 वर्षात संघर्ष आई गेल्यानंतर जो आमच्या टिळक परिवाराने झाला, आमच्या टिळक परिवारात केला. मला वाटतं की आई 100% नक्कीच अभिमानाने बघत असेल त्याकडे. धाकधूक का होती? कारण विधानसभेला तुम्ही इच्छा व्यक्त केली होती, कुठेतरी त्याची भीती होती की आपला ती इच्छा व्यक्त करणे इकडे भोवल, नाही दुसरं काय असं? तसं नाही. काय मी म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदाच मी असं महानगरपालिकेचं तिकीट मागवलं होतं. त्यामुळे आणि कधीच मला आयुष्यात भारतीय जनता पार्टी कडे मी तिकीट मागायला गेलो नाही. विधानसभेला पहिल्यांदा गेलो. त्यामुळे तिकीट मिळणं ही प्रोसेस काय आहे, लोकांपर्यंत, नेत्यांपर्यंत कसं जायचं, कसं पोचायचं, तिकिटासाठी फिल्डिंग कशी लावायची, त्यांच्याकडे कम्युनिकेशन कसं ठेवायचं त्यांच्यासाठी, हा एक सर्व एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी.
त्यामुळे शेवट जोपर्यंत हातात येऊस तोपर्यंत ती एक धाकधूक असतेच नॅचरली, पहिलाच अनुभव असल्यामुळे, त्यामुळे धाकधूक होती. काय समस्या वाटतात प्रभाग क्रमांक 25 मध्ये? मी आता सांगितल्याप्रमाणे पुनर्विकास आहे, वाहतूक कोंडी, स्वच्छता आरोग्याबद्दल आम्ही प्राधान्याने त्यामध्ये लक्ष देऊ. त्याचबरोबर युवक युवतींसाठी रोजगारासाठी 100% काम करू. त्यांना जास्तीत जास्त प्रकारे रोजगार देऊन, थोडं हल्लीच्या काळात आपण बघतोय की बाबा काही युवक गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत, तर त्यांना त्यातनं बाहेर काढून किंवा त्यांना त्याच्यापर्यंत न जाऊन त्यांना एक चांगला रोजगाराची संधी देण्यासाठी प्राधान्य असेल. त्याचबरोबर महिला व बाल कल्याणासाठी त्यामध्ये सर्वायकल आणि ब्रेस्ट कॅन्सरवर युद्ध पातळीवर मी नियोजन करणार, हे माझ्या मॅनिफेस्टोमध्ये पण मी लिहिलेलं आहे. त्यामुळे स्वतः मला पर्सनल घरचा एक्सपिरियन्स असल्यामुळे माझा तो जिव्हाळ्याचा विषय आहे. सो अशा प्रकारचं विजन आहे. आणि ड्रेनेज थोडेसे विषय आहेत. जुन्या पाईपलाईन्स आमच्या इथे अजूनही आहेत, काही पेशवेकालीन आहेत, काही त्यानंतर ब्रिटिशकालीन आहेत. सो मला वाटतं की त्याच्यावर काम करणं पण खूप गरजेचं आहे. सगळे रिलेटेड विषय आहेत, जसं मी म्हटलं पुनर्विकास आणि वाहतूक कोंडी, स्वच्छता, आरोग्य, ड्रेनेज हे सर्व रिलेटेड विषय आहेत. आणि एज्युकेशन आणि रोजगार हे पण सर्व रिलेटेड विषय आहेत. सो अशा प्रकारे सगळ्या विषयांचा एक समन्वय राखून एक विजन डेव्हलप करू आणि नक्कीच चांगल्या प्रकारे काम करू, असं आम्ही ऑलरेडी ग्वाही सर्व वरिष्ठ नेत्यांना दिलेली आहे. आता तुम्हाला फार कमी वयामध्ये ही संधी मिळालेली आहे. फारदा आपण जर पाहिले तर एक वयस्कर राजकारणी मंडळी असतात, तर टिळकांचा कुठला एक वेगळा, टिळकांचा वेगळा पॅटर्न असणार एक काम करण्याचा? पॅटर्न म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की एक नवीन विचार पुण्याच्या राजकारणामध्ये आणण्याचा माझा मानस असेल. एक नवीन काय म्हणतात, राजकारण करण्याची पद्धत माझी वेगळी असेल. कशी असेल? कारण काय, मला माझी रेष मोठी करायची आहे, मला मोठा स्वतः व्हायचं आहे, मला चांगलं काम करायचं आहे. त्यामुळे दुसऱ्यांची रेष पुसण्यापेक्षा माझी रेष मोठी करीन, हेच माझं ध्येय असेल असं मला वाटतं. की मी कशा चांगल्या प्रकारे काम करू शकतो, मी लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो आणि लोकांकडून एक कॉन्फिडन्स कसा मी बिल्ड करू शकतो, जेणेकरून लोक मला कधी पण, म्हणजे लोक अजूनही म्हणतात की केसरीवाड्याचं, आमच्या वाड्याचं दार कधीच बंद नसतं. तुमच्याकडे कधी आलं, रात्री अपरात्री आलं तरी पण ते तुम्ही नक्कीच आम्हाला मदत करता. आणि आईच्या काळापासून मी बघत आलेलो आहे. मला वाटतं की अशाच प्रकारे एक लोकांना कॉन्फिडन्स डेव्हलप करण्याचे माझा मानस आहे. आणि म्हटल्याप्रमाणे की नवीन प्रकारचं पॉलिटिक्स मी निवडून आलो तर नक्कीच मी करीन. आणि ज्यामध्ये फक्त आणि फक्त मी म्हणेन विकासाला प्राधान्य, लोकांच्या ज्या काय मूलभूत गरजा आहेत त्याला प्राधान्य, आणि पॉलिटिक्सला बिझनेस म्हणून न बघता एक चांगलं काम करण्याचा मी म्हणतो की एक ते फील्ड आहे असं मी म्हणेन. लोकांपर्यंत पोहोचण्याचं फील्ड आहे. आणि पुणे शहराला एक, मला वाटतं की ते माझं ग्रँड विजन असं मी म्हणेन आहे की पुणे शहराला जगातल्या नामवंत शहरांपैकी एक बनवायचं. कारण काय, पुणे शहर खूप जुनं शहर आहे, खूप मोठं शहर आहे, आणि त्याला लोक बाहेर देशातून पुणे शहर बघायला यायला पाहिजेत. जसं आपण लंडन, न्यूयॉर्क आणि ह्याच्याकडे बघतो, दुबई, सिंगापूरकडे बघतो, तसं मुंबईकडे लोक बघतात, तसं पुणे शहराकडे लोक यायला पाहिजेत. आणि पुण्याचा जो सांस्कृतिक वारसा आहे तो जगभर पसरला पाहिजे. पुणेरी पण, पुणेकर जे आपण म्हणतो ते लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. त्यासाठी पुणेरी पण मी स्वतः आत्मसात करून काम करेन. तुम्ही आता पुण्याचा वारसा म्हणून उल्लेख केला, तर तुम्हाला लोकमान्य टिळकांचा मोठा वारसा आहे, त्याचं खरं म्हणजे प्रेशर येतंय की फायदा होतो? खरं सांगायचं तर टिळक ह्या नावाचं खूप प्रेशर लहानपणीपासूनच आहे. टिळक नाव म्हटलं की लोकांचे एक्सपेक्टेशन्स असतात, एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, लोक एक वेगळ्या नजरेने तुमच्याकडे बघतात, एका वेगळा स्कोप, त्यांचा एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो असं मी म्हणेन. त्यामुळे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पाऊल टाकताना बाबा टिळक नावाला कुठेही धक्का न पोचावा, हे मला कायमच लहानपणीपासून आई वडिलांनी शिकवलेलं आहे की काही झालं तरी टिळक नावाला कुठेही धक्का नाही पोचला पाहिजे. त्यामुळे प्रेशर पण आहे आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी जी मी नक्कीच, मला ॲडव्हान्टेज पण आहे. नक्कीच. लोकमान्य म्हणलं की एक त्यांचे तडाखेबंद भाषण, त्यांचे लेख, हे सगळं लोकांना सर्वश्रुते माहिती आहे. तर तुम्ही आता भाषणाची तयारी वगैरे केली की नाही? तसं म्हटलं तर मी ॲक्च्युली भारतीय जनता पार्टीने मला 2023 साली प्रवक्ता पदी म्हणून माझी निवड केली. त्यामुळे मला वाटतं की त्यामध्ये नंतर 2024चं इलेक्शन असेल, 2024चं विधानसभेचं इलेक्शन असेल, त्यामध्ये मला जे प्रवक्ता पदाची जबाबदाऱ्या मी पार पाडल्या त्यातून मी खूप काही शिकलो.
वरिष्ठ आमचे जे प्रवक्ते आहेत त्या सर्वांकडनं खूप काही शिकलो आणि त्यामुळे भाषण करण्याची एक मला जी कला आहे ती मी आत्मसात करून घेतोय अजूनही. असं नाही की मी संपूर्णपणे भाषणात खूप मोठं म्हणजे चांगलं भाषण खूप माझं दिग्गज भाषण असतं असं नाही, पण मी रोज शिकतोय. आणि प्रवक्ता असल्यामुळे ती एक ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि प्रवक्ता असल्यामुळे मला ती एक संधी मिळाली की भाषण कला माझ्यात आत्मसात करण्याची, ती वाढवण्याची, जगवण्याची, आणि त्यामधूनच मी शिकतोय, शिकत राहीन. लोकमान्यांचे तुम्ही जुने लेख वाचलेच असतील. 100%. तर चुकलं तर कधी सत्ताधारी पक्ष आहेत जे तुम्ही नगरसेवक आहे अशी कुठली भाडबीड न पाहता रोखठोक भूमिका घ्याल? म्हणजे तुम्ही असं म्हणताय की भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्ष असेल? जर कदाचित जर आले, तुम्हाला जर मिळाली संधी, तर भूमिका घेण्यासाठी तुम्ही कचरणार नाहीत? विरोधकांनी पुणे शहराच्या विकासाच्या विरोधात काही पण भूमिका घेतली, लोकांच्या मूलभूत सुविधांच्या विरोधात काही पण भूमिका घेतली, तर 100% मी त्यांच्यावर टीका करीन. आणि मला वाटतं की तो प्रत्येक नगरसेवकाचा अधिकारच आहे, त्यांनी करायलाच पाहिजे ते, आणि त्यात जे बरोबर आहे तेच करायला पाहिजे. सभागृहात उभं राहून तुम्ही जेव्हा भाषण कराल, मला वाटतं की तो एक खूप मोठा अधिकार आहे, खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमची, आणि म्हणून मला वाटतं की प्रत्येक नगरसेवकांनी ती ओळखली पाहिजे. आणि पुणे शहराला सर्वात उत्तम कसं आणि पुणेकरांना उत्तम कशा आपण सोयी सुविधा देऊ शकतो, मोठं नाव करू शकतो शहराचं आणि पुणेकरांचं, त्याच्यासाठी सर्वांनी मला वाटतं सभागृहात एकदा तुम्ही भाषणाला उभे राहिलात की त्याच विजनने तुम्ही भाषण करायला, असं मला वाटतं. तुम्ही मगाशी म्हणाले की केसरीवाडीची दार नेहमी ओपन असतात. दिवसभरात किती नागरिकांचे फोन अटेंड करता तुम्ही? तसं म्हटलं तर आत्ता तर तिकीट डिक्लेअर, अर्थात माझे केले 2 तुम्ही आतापर्यंत. तिकीट डिक्लेअर झाल्यापासून तर अनेक हजारो फोन मी उचलले आहेत. आणि माझं एक वैशिष्ट्य आहे जे तुम्ही पण आता बघितलं असेल की जरी मिस कॉल पडला तरी मी कॉलबॅक करतो, 5-10 मिनिटांनी, अर्ध्या तासाने कॉलबॅक करतो. आणि ते एक मी कायम ठरवलेलं आहे की बाबा कधी काही झालं तरी मी प्रत्येक फोन उचलायचा, मिस कॉल पडला तर प्रत्येकाला परत कॉल करायचा, ते एक मी ठरवलेलं आहे. त्यामुळे लोक पण येतात, ऑफिसवर येतात, लोकांना माहिती आहे की ऑफिस आमचं इथे केसरीवाड्यात पण आहे, सक्रिय आहे. त्याचबरोबर लोकांना माहिती आहे की इथे येऊन कामं होतात, त्यामुळे लोक येतात, फोन करतात, फोनवर पण काही कामं होतात. पुण्याची एक वेगळी ओळख आहे. तुम्ही आता आपल्या संपूर्ण मुलाखतीमध्ये पुण्याची ओळख चांगल्या अर्थाने सांगतोय. मात्र हल्ली अलीकडच्या काळामध्ये कोयता काय, बंदुकी काय, दिवसाढवळ्या खून काय होत आहेत, खरं म्हणजे ही पुण्याची ओळख नाही आहे. तर कोण याला जबाबदार आणि हे बदलणार का आपण? 100% मी आता म्हटलं तसं की मी ह्याचा पण उल्लेख केला की खूप युवक हे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत. तर त्यांना रोजगार विषयक मला त्यांच्यासाठी काम करायचं आहे. त्यामुळे मी म्हणेन की गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणाऱ्या युवकांना मी संदेश देईन की बाबा रोजगाराविषयी का तुम्हाला काही असेल तर नक्की मी तुम्हाला त्यामध्ये मदत करू शकतो, तुम्हाला गायडन्स देऊ शकतो. आणि पुण्याची ही ओळख नाही, पुण्याची ही संस्कृती नाही. काही असे रॉटन ॲपल्स असतात ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की ते पुण्याचं नाव मलिन करतात असं मी म्हणेन. आणि त्यामुळे मला वाटतं की मी जसं म्हटलं की प्रत्येक नगरसेवकाने जेव्हा पुणेरी पण आत्मसात करेल तेव्हा ह्याच्यामध्ये बदल होईल असं मला वाटतं. आणि फक्त सत्ताधाऱ्यांचं नाही तर सर्वच नगरसेवकांचं, सर्व राजकीय पक्षांचं त्यामध्ये मला वाटतं की कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे की गुन्हेगारी सर्वात कमी कशी पुणे शहरामध्ये होईल, युवकांना त्यामध्ये कसं अट्रॅक्ट न करण्यासाठी आपण काय करू शकतो ह्याच्यावर सर्व पक्षीय मला वाटतं एक अजेंडा आपण डेव्हलप करायला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की पुण्याची ओळख ही तर खूप वेगळी आहे, सांस्कृतिक ओळख आहे, वैचारिक ओळख आहे, ती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि त्यासाठी तुमच्या सर्व मीडिया हाऊसेसचं पण त्यामध्ये खूप कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. तुमच्या आई म्हणजे पुणे शहराच्या महापौर राहिल्या, आमदार राहिल्यात, आणि लोकमान्य टिळक यांच्यातील कुठले तुम्ही असे गुण घेतलेत की आता त्याप्रमाणे त्या स्टाईलने आपल्याला पुढे राजकारणात जायचंय, राजकारण करायचंय? टिळकांकडनं तर मी 100% जेव्हा केव्हा त्यांच्या जीवन कार्याकडे बघतो तेव्हा मला एकच गुण दिसतो, तो म्हणजे हार्डवर्क. त्या काळात जेव्हा सोशल मीडिया नव्हतं, त्या काळात जेव्हा काय म्हणतात ट्रॅव्हल किंवा प्रवास करण्याची साधनं एवढी नव्हती, तेव्हा ते कोलकात्यापर्यंत पोहोचलेले आहेत, तेव्हा लाहोर कराचीपर्यंत पोहोचलेले आहेत, तेव्हा अमृतसरपर्यंत पोहोचलेले आहेत, तेव्हा तमिळनाडू कोलंबो श्रीलंकेपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि एवढा प्रवास त्यांनी आयुष्यभर केला, एवढा खडतर प्रवास त्यांनी आयुष्यभर केला, ते फक्त कष्टांमुळेच, हार्डवर्कमुळेच त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्याकडनं मी तेवढंच कायम मी शिकत असतो, त्यांच्याकडनं आत्मसात करत असतो. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे की आईकडून एकच शिकलो मी, खूप गोष्टी शिकलो, पण त्यातला सर्वात प्रामुख्याने सर्वात मोठी गोष्ट शिकलो ती तर म्हणजे की प्रत्येक
चं ऐकून घ्यायचं, रिसेप्टिव्ह असायला पाहिजे. तुम्ही सगळं ऐकून घ्या आणि नंतरच बोला. त्यामुळे मी कायम त्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह निवडून आल्यानंतर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कायमच सर्वांचं पहिले ऐकून घेईन, हे मी नक्कीच ग्वाही देतो अशी. नक्कीच. आता इलेक्शन म्हणलं, निवडणूक म्हणलं की विरोधक आणि तुम्ही उभे राहिले तर विरोधकांचे शाब्दिक हल्ले तुमच्यावर होणार आहे, टीका होणार आहे आणि त्यांचं एक आव्हान देखील असणार आहे, कारण चॅलेंज आहे, निवडणूक आहे, मतदार कोणालाही निवडू शकतात. तर त्यांच्या आव्हानाकडे कसं पाहता? विरोधक तर सगळीकडेच असतात. निवडणूक म्हटली की विरोधक तर येणारच. शाब्दिक हल्ले पण होतात. पण आमचा प्रभाग 25 असा आहे, गिरीश भाऊ बापटांपासून असेल, माझ्या आईपासून असेल किंवा इव्हन आता हेमंत बोरासांच्या वेळेला पण असेल, आमचा प्रभाग असा आहे की सगळे इलेक्शनच्या वेळेला एकमेकांचे विरोधक असतात, पण तरी पण हसत खेळत सर्व इलेक्शनच्या सामोरे जातात. आजही आत्ता आम्ही स्क्रुटिनी करताना स्क्रुटिनी आमची झाली, सगळे उमेदवार जे काय माझ्या गटात होते ते सर्व एकत्र होते आणि तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता इलेक्शन एकदम चांगल्या प्रकारे हसत खेळत तुम्ही सर्व करा. तर आम्हाला आमच्या म्हटलं, अहो तुम्हाला सांगायची गरजच नाही, आमच्या प्रभागात कायमच हसत खेळतच निवडणुका झालेल्या आहेत. कुठल्याही इलेक्शनमध्ये कधीही विरोधकांमध्ये किंवा दोन परस्परी उमेदवारांमध्ये कधीही काही प्रॉब्लेम येत नाहीत. सर्व सगळ्यांना समजून घेतात. त्यामुळे मला वाटतं की ह्याचा असा प्रश्न उद्भवतच नाही. पहिलं काम कुठलं करायचं जर संधी मिळाली तर? सर्वात पहिलं काम मी म्हणेन तर मग पुण्याच्या ह्या मध्यवर्ती भागाचा एक पुणे महानगरपालिकेला मी विनंती करीन की एक सेपरेट विकास आराखडा बनवावा. मध्यवर्ती भाग आहे, त्यामुळे त्याला एक मी म्हणेन की हेरिटेज स्टेटस किंवा कल्चरल स्टेटस द्यावं, जेणेकरून एकाच प्रकारचं डेव्हलपमेंट इथे होईल, पुनर्विकास होईल, रिडेव्हलपमेंट होईल. त्याचबरोबर मी म्हणेन की लोकांना ज्या प्रकारे इथे सोयीसुविधा पाहिजेत ते देऊ शकतो आपण, अशा प्रकारचा एक आराखडा बनवा. मायक्रो लेवल प्लॅनिंग, फुटपाथ असतील, मग त्याचबरोबर मी म्हणेन की ड्रेनेज सिस्टीम्स असतील, त्याचबरोबर पाण्याच्या पाईपलाईन्स असतील, असा एक सेपरेट ह्या मध्यवर्ती भागासाठी विकास आराखडा करा. खूप शहरांमध्ये केलेला आहे, मी दिल्लीमध्ये केलेला आहे, मी म्हणेन की अहमदाबादमध्ये काही प्रमाणात केलेलं आहे त्यांनी. जिथे जिथे हेरिटेज स्टेटसवाले बिल्डिंग्स आहेत तिथे त्यांनी डेव्हलपमेंट व्हावं, विकास व्हावा ह्याच्यासाठी प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे मला वाटतं की एक फक्त त्याच्यामध्ये मग बाबा डेव्हलपमेंट नाही, तर संपूर्ण हॉलिस्टिक, संपूर्ण समावेशक असा विकास आराखडा तयार करा, ज्याला मी म्हणेन की गव्हर्न करण्यासाठी महानगरपालिकेला एक वेगळा एक नियम बनवायला लागतील. माझी एक मागणी तशी असेल असं मी म्हणेन. ती चांगल्या प्रकारे कशी मांडता येईल, त्याला ड्राफ्ट कसं करता येईल, हे माझं प्राधान्य असेल. आणि लोकांसाठी जास्तीत जास्त ईज ऑफ लिव्हिंग कसं करता येईल ह्या मध्यवर्ती भागात, ते मी नक्कीच मागणी करीन सर्वप्रथम. शेवटचा प्रश्न, प्रचार कसा करायचा, कसं ठरवलंय? म्हणजे किती घरांना, सोसायट्यांना दिवसभरात भेट द्यायची, नागरिकांना, मतदारांना? नाही, सर्वच घरांना आम्हाला भेट द्यायची आहे. प्रत्येक घरी आम्हाला जायचं आहे. 4ही उमेदवार आहेत, त्यामुळे तेवढी जास्ती ताकद आहे, त्यामुळे तेवढे जास्त कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत, तेवढं जास्ती संघटनेचं बळ आमच्याबरोबर आहे. त्यामुळे मी म्हणेन की सर्वच घरात आम्हाला जायचंय. वेळ आता दुपारी जाणार का पण? नाही, वाम पक्षाच्या वेळी नाही, आमच्या इकडच्या इलेक्शन्समध्ये आम्ही सकाळी प्रचार करतो आणि संध्याकाळी प्रचार करतो. दुपारी जे असतं ते आमच्या संघटनेमध्ये आम्ही काय चुकतोय, काय बरोबर करतोय, ह्या मीटिंगसाठी आम्ही ठेवलेलं असतं. त्यामुळे रोज एव्हरी डे फीडबॅक आमच्या संघटनेमध्ये असतो. संघटनेकडनं फीडबॅक येतो की आज आपलं काय बरोबर केलं, आज काय चुकीचं केलं, आज इथे काय आपण अजून वाढवायला पाहिजे का ताकद, आज इथे ताकद कमी पडतेय का, हा दुपारचा सत्र आमचा असतो. म्हणजे वामकुक्षीमध्ये व्यत्यय येणार नाही? नाही, तसं नाहीये. म्हणजे वामकुक्षीमध्ये व्यत्यय येण्याचा प्रश्नच नाही. पण मी म्हणतो की संघटना आमची ही झोपत नाही. संघटना 24/7 ऍक्टिव्ह असणार आहे. सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे हे त्यामध्ये ऍक्टिव्ह असतील. सर्वांचा एकदम सक्रिय सहभाग असेल त्यामध्ये. आणि मी म्हटल्याप्रमाणे की रोज आम्ही इलेक्शनच्या एव्हरीडे शिकत जातो काही ना काहीतरी. आणि म्हणूनच मला वाटतं हे फक्त आमच्या प्रभागात नाही, तर सर्व भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये हे आहे. म्हणूनच एवढं मोठं यश आम्हाला इतके वर्ष आता मिळत गेलेलं आहे. नक्कीच कुणालजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर हे होते कुणाल टिळक, एक तरुण चेहरा पुण्याच्या राजकारणामध्ये येतोय आणि एक वेगळं राजकारण करून पाहण्याचा. माझी रेष मोठी मला करायची आहे, रेष छोटी कोणाची किंवा कोणाची रेस पुसायची नाही, असं एक वाक्य ते अत्यंत महत्त्वाचं बोलले. लोकमान्य टिळकांचा एक मोठा वारसा त्यांच्यावर आहे, त्यामुळे त्यांच्या निवडणुकीकडे पुणेकरांचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष नक्की लागणार आहे. पुढच्या व्यक्तिमत्वासोबत आपण बोलूयात. तुर्तास
या मुलाखतीमध्ये आपण थांबतोय. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.